नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सब्जेक्ट एक्सपर्ट हिरालाल पवार आज स्ट्रक्चरल एनालिसिस या सब्जेक्ट बद्दल आपल्याशी डिस्कस करण्यासाठी ही ट्यूटोरियल सिरीज घेऊन आलो आहे। या ट्यूटोरियल सिरीज मध्ये सर्वांचं आज वेलकम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरल एनालिसिस या सब्जेक्ट कडे जर आपण बघितलं तर तुम्हाला आता फर्स्ट टाइम 24 पॅटर्न साठी हा फेस करायचा आहे। या आधीचा पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की क्वेश्चन्स 1 मध्ये क्वेश्चन 2 हा ऑर येतो आणि त्यामध्ये तुम्हाला बीम आणि फ्रेम असं डिस्कस केलं जातं। परंतु मी सजेस्ट करेल की हा पेपर पॅटर्न येणारा तुमचा एकाच क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये 7 to 8 मार्कासाठी एक क्वेश्चन असा नियर अबाउट 14 मार्क्स हे तुमच्या एका क्वेश्चन साठी असणार आहे आणि तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहे। आता 5 क्वेश्चन्स म्हणजे काय की तुम्हाला ऑर 10 क्वेश्चन्स असणार आहेत। जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक सब क्वेश्चन आहे, बरोबर। एका सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला असे करत नियर अबाउट 10 क्वेश्चन्स तुमच्या याच्यामध्ये असू शकतात। आता हो काय शकतं, जर फ्रेम सॉल्व्ह करायची असेल तर ती 6 to 7 मार्क्स साठी काय असेल तिथे तुम्हाला ती न्याय देऊ शकत नाही त्या क्वेश्चनला, मग तुम्हाला त्याला मॅक्सिमम मार्क्स देण्याची गरज पडेल। तर 10 मार्क्सचा तो क्वेश्चन असू शकतो आणि त्याला तुम्हाला एक सब क्वेश्चन बी म्हणून बीमचा क्वेश्चन येऊ शकतो। तर स्टुडंट लक्षात द्या की 24 पॅटर्न मध्ये तुम्हाला 14 मार्क्स साठी एका युनिटला वेटेज द्यायचं आणि त्यात फ्रेम आणि बीम सारखे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। तर हा पेपर पॅटर्न कसा असणार आहे आपला 14 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन, असे 5 क्वेश्चन्स तुम्हाला फोकस करायचे आहेत। दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल की सर एखादा लेंदी क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये मला तो अप टू द लास्ट सॉल्व्ह करता येणार नाही, परंतु मला 2-3 किंवा 1-2 मार्क्स त्याच्यामध्ये घेऊ शकतात। तर लक्षात ठेवा, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड असेल किंवा स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड असेल जी तुमच्या युनिट 3 आणि 4 मध्ये फोकस करतात, तर त्यामध्ये काय करायचं, फिक्स एंड मुवमेंट याचे सिंपल फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून जायचे। बस फिक्स एंड मुवमेंट तुम्ही सॉल्व्ह केलं की यू विल गेट 2 to 3 मार्क्स इझिली। दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। आणि हे 1-2 मार्क्स तुम्हाला कुठेतरी काउंटेबल होऊन अन टू द लास्ट घेऊन जाऊ शकतात। आता जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला युनिट वाईज पण क्वेश्चन कसा असायला पाहिजे, काय इम्पॉर्टंट असायला पाहिजे हे पण माइंड मध्ये येऊ शकतं। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, जर तुम्ही युनिट वाईज गेला तर युनिट 1 मध्ये तुम्हाला स्टॅटिक आणि कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करायला येते फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट। तर त्यामध्ये जे बीम फ्रेम आणि तुम्हाला काय विचारलं जातं, ट्रस एक दिला जातो, त्या फॉर्म्युल्यानुसार ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। मग त्यावरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन तोच की बीम फ्रेम आणि ट्रस याची स्टॅटिक आणि कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी कशी काढायची। पुढे जाऊया युनिट नंबर 2 कडे। युनिट नंबर 2 मध्ये जर तुम्ही आलात तर तिथे तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड विचारली जाते। तर मी सजेस्ट करेल की फिक्स एंड बीम जी आहे ज्याच्यामध्ये युडियल आणि पॉइंट लोड तुम्हाला सायमल्टेनियसली विचारला जातो, त्या क्वेश्चनला तुम्हाला फोकस करायचं आहे। त्यानंतर जाऊया युनिट 3 कडे। युनिट 3 मध्ये मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड सॉल्व्ह करताना एक लक्षात घ्या, या 3 वेगवेगळ्या मेथड्स आहेत, स्लोप डिफ्लेक्शन मेथड, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आणि तुमचं स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड। यामध्ये जर तुम्ही 2 प्रकारच्या बीम ह्या प्रॉपर अनालाइज केल्या, कुठल्या, एक फिक्स एंड बीम ज्याच्यामध्ये युडियल आणि पॉइंट लोड येतो, ज्याच्यात मिडलला सपोर्ट असतो, सिमिलरली मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडसाठी आणि सिमिलरली स्टिफनेस मॅट्रिक मेथडसाठी, या 2 प्रकारच्या बीम तुम्ही 3 युनिट साठी प्रिपेअर करू शकतात। आता क्वेश्चन्स तोच झाला ज्या बीम्स तुम्हाला मी सजेस्ट केल्या, राईट। आता जाऊया आपण लास्ट 5 नंबरच्या युनिटकडे। 5 नंबरच्या युनिटमध्ये सगळ्यात सोपं मित्रांनो, या युनिटला तुम्ही मास्टर युनिट समजा। याच्यामध्ये युनिट लोड मेथड ट्रस हा तुम्हाला सॉल्व्ह करायला येतो। एक तर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल युनिट लोड तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो आणि यावर तुम्ही 100% फोकस करायला पाहिजे, याचे मार्क्स जायला नको। तर सगळ्यात महत्वाचं या क्वेश्चनला तुम्ही फोकस करा, या टॉपिकला सगळ्यात इम्पॉर्टंटली या पॉइंट्सला परत एकदा ऑब्झर्व करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कसं असायला पाहिजे तुमचं सोल्युशन। मी पहिला सजेस्ट करेल की तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपर रीड कराल तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात सोपा इझी असलेला क्वेश्चन्स, परंतु तो सिक्वेन्सली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा। परंतु तुम्हाला इझी आहे ना, घ्या लगेच सॉल्व्ह करा। सॉल्व्ह करताना तो क्वेश्चन डिरेक्टली एसे रायटिंग केल्यासारखं करू नका। हा न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे, अनालिसिस ओरिएंटेड आहे। याच्यामध्ये स्टेप्स वाईज सॉल्व्ह करायला घ्या, स्टेप वाईज। स्टेप 1 असेल सपोज फिक्स एंड मुवमेंट, स्टेप 2 मध्ये असेल तुम्हाला प्रिलिमिनरी त्याचा अनालिसिस असेल, नंतर फिक्स एंड मुवमेंट असेल, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स असतील। अशा प्रकारे स्टेप वाईज सॉल्व्ह केलं की तिथे तुम्हाला
काय होतं, मार्क्स मिळतात, फॉर्म्युलेस तुम्हाला लिहायचे असतात, या सगळ्या गोष्टी तिथे आल्या पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि मग पुढे अभ्यास करत असताना तुम्ही सगळे टॉपिक्स 1 बाय 1 युनिट वाईज तिथे प्रिपेअर करायला हवे आणि त्यानुसार PYQ मध्ये काय काय इम्पॉर्टंट त्यामध्ये दिलेलं आहे आणि मला काय रिलेट होईल हे जर तिथे तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला 100% तो पेपर अनटू दी लास्ट अटेम्प्ट करता येईल. आता जर आपण मार्किंग स्कीम त्याच्यामध्ये परत एकदा फोकस करायला सुरुवात केली तर मी सजेस्ट करेल की फ्रेम आणि बीम असं तुम्हाला प्रत्येक युनिटमध्ये आहे आणि फ्रेमला 6 to 7 मार्क्स मध्ये जज करता येत नाही. त्यामुळे मॅक्सिमम 10 मार्क्सला तो क्वेश्चन असू शकतो आणि जर 14 मार्क्सचं इच ॲज पर 24 पॅटर्न त्याला वेटेज जर दिलं तर समजून घ्या की 6 to 8 मार्क्स साठी तुम्हाला बीम येऊ शकतं. आता यामध्ये पॉसिबिलिटी 2 प्रकारची असू शकते. यामध्ये तुम्हाला 5 ते 6 मार्काचा एक सिंपल बीमचा क्वेश्चन असू शकतो आणि 10 मार्कचा एक फ्रेमचा क्वेश्चन असू शकतो. अदरवाईज 8 to 7 मार्क्स फ्रेमला असू शकतात. सिमिलरली 8 to 7 मार्क्स तुम्हाला बीमला असू शकतात. असं युनिट वाईज असू शकतं. आणि राहिलं युनिट नंबर 5 मध्ये तर तिथे पण तुम्हाला 7 to 8 मार्क्सचं युनिट लोड मेथड आणि कोलॅप्स लोडवर अशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. हा झाला तुमचा 70 मार्क्सचा पेपर पॅटर्न फॉर युअर 24 पॅटर्न. यस, तर अशा प्रकारे स्टुडंट तुम्ही काय करू शकता, एका पॅटर्नला फोकस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जर आपण विचार केला तर तुम्ही आता पर्पल हॅटचा ऍप घेतलेला असेल, त्यामध्ये तुम्ही कोर्स प्रिपरेशन करत असाल आणि सगळ्यात महत्वाचं काय की बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं एक कॉमन चूक होते आणि ती चूक व्हायला नको. काय होतं की एखादा विद्यार्थी, आता तुमच्यातले 10 विद्यार्थी असतील तर ते 10 विद्यार्थी त्यातले 2 विद्यार्थी काय करतात की डिरेक्टली मला कुठला टॉपिक आधी समजतोय किंवा इम्पॉर्टंट वाटतोय डिरेक्टली त्या व्हिडिओ पासून स्टार्ट करतात. परंतु मी याला चुकीचं मानेल. कसं, सर हा टॉपिक तर आम्हाला इझी आहे, मग आम्ही यात का गेलं तर काय चुकीचं आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट काय, मी माझ्या कोर्समध्ये स्टार्टिंगला काही फंडामेंटल आणि बेसिक डिस्कस केलेलं आहे. मला वाटतं ते बघितल्याशिवाय तुम्ही पुढच्या व्हिडिओकडे नाही गेला पाहिजे. काय असतं की कोर्समध्ये काही कंटेंट अशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेले असतात की एखाद्या युनिटचं रिलेशन त्याच्या पहिल्या युनिटमध्ये असतं, पुढच्या कंटेंटचं रिलेशन त्याच्या पहिल्या टॉपिकशी रिलेट करतं आणि मग तिथे तुम्हाला ते उलगडायला लागतं की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणून जे बेसिक आहे त्याला घ्यायला सुरुवात करा. फंडामेंटल्स किंवा बेसिक या नावाने तो व्हिडिओ तिथे सेव्ह असेल. त्याच्यामध्ये काय होतं, फॉर्म्युलेस क्लिअर होतात, स्टेप्स क्लिअर होतात, सरांनी स्टेप्स डिस्कस केलेल्या आहे. यस, म्हणजे मला यानंतर हा फॉर्म्युला आठवलाच पाहिजे, यानंतर ही स्टेप्स मी सॉल्व्ह केलीच पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टुडंट्स, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असतात ना, तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला सजेस्ट करतो ती म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी, तर स्टेप वाईज सोल्युशनची स्ट्रॅटेजी. आता पेपर पॅटर्न समजल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही टाइम कसा मॅनेज केला पाहिजे. तर मी पहिलं रिव्हिजन पासून सुरू करेल, कारण रिव्हिजन नंतरच तुम्हाला एक्झाम फेस करायची आहे. तर रिव्हिजन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, मग एक टॉपिक घेतला किंवा एखादा युनिट घेतला आणि त्यावरच मी 2-2, 3-3 दिवस फोकस करतोय आणि माझ्याकडे राहिले 5-7 दिवस, असे व्हायला नको. मग मला शेवट कळतं की 3 दिवसात मला अजून 3 टॉपिक करायचे किंवा 3 युनिट करायचे, तर हे मिसमॅच व्हायला नको किंवा अनबॅलन्स व्हायला नको. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याकडे रिमेनिंग टाइम हा त्याच्या स्टडीच्या स्पीडनुसार असू शकतो. म्हणून मी असं फिक्स म्हणत नाही की तुम्ही 1 मंथ तुम्हाला रिमेनिंग आहे, 1 वीक रिमेनिंग आहे, 10 डेज रिमेनिंग आहे. असं समजा की तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय आणि इथून पुढचे जे काही काउंटेबल डेज असतील ते तुमच्याकडे रिमेनिंग आहे. आता मी त्याला एक प्रोबेबल टाइम मानेल, राईट. तर त्या प्रोबेबल टाइमला तुम्ही डिवाइड कसं करायचं, तर तुमच्याकडे 5 युनिट आहे, म्हणजे 5 टार्गेट तुम्हाला सेट करायचे आहेत. मग या 5 टार्गेटला सेट करताना डिवाइड बाय रिमेनिंग टाइम करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा असू शकतो. आज हा व्हिडिओ बघणारा विद्यार्थी अजून 2 दिवसांनी बघत असेल, मग त्याला क्लिअर होत असेल की आपल्याकडे एवढाच टाइम आहे, मग कसं डिवाइड करायचं, तर हा प्रोबेबल टाइम झाला. मग या 5 युनिटला त्या प्रोबेबल टाइमने काय करायचं, डिवाइड करायचं रिमेनिंग टाइमला आणि प्रत्येक युनिटला इक्वली डिस्ट्रीब्यूट करा आणि मग त्याच्यातला इम्पॉर्टंट टॉपिक जे आपण आधी डिस्कस केलेत त्याला पहिलं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि यानुसार जर तुम्ही गेलात तर मला नाही वाटत की रिव्हिजन मध्ये काही बाकी असू शकतं. यस, आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता त्याच्या आधीची जी रिव्हिजन असते, त्याला आपण काय म्हणूया, ओव्हरनाईट रिव्हिजन म्हणूया. ओव्हरनाईट रिव्हिजन मध्ये असं नाही की आपण पूर्ण रात्र जागृत करायचंय. मी तर या अशा स्टुडंटला सजेस्ट करेल की असं करायचंच नाहीये. तुम्ही काय करायचं, छानपैकी झोप घ्यायची, परंतु पेपरला जाण्याच्या 1 तास आधी काहीच वाचायचं नाही. त्याच्या आधीचा टाइम तुम्ही मॅनेज करा आणि त्यानुसार
प्रत्येक युनिटला व्यवस्थित तो टाइम डिस्ट्रीब्यूट करून एक ओव्हरलुक करा, फॉर्म्युले ओव्हरलुक करा, लेंदी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असं करू नका, ते आधीच तुम्हाला करायचं आहे. पण त्या 1 डे मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरलुक करून त्या फॉर्म्युल्याला काय करायचंय, फिनिशिंग द्यायची आहे आणि एक्झामला फेस करायचंय. आता आपण जाऊया एक्झामकडे. मी एक्झाम मध्ये बसलो, मला 2.5 तासाचाच टाइम तिथे दिलेला आहे. 2.5 hours माझ्याकडे आहे. मग मी आता पेपर कसा सॉल्व्ह करायचा, तर तिथे असं एक मॅनेज करा की कुठल्या युनिटला, आता स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड जर आपण डिस्कस केलं तर वेळ लागतो, कारण तिथे तुम्हाला इक्विलिब्रियम इक्वेशन्स काढायचे असतात शेवटपर्यंत आणि मग सॉल्व्ह करायचं असतं, मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचं असतं. मग असं समजा की त्या युनिटला थोडा जास्त वेळ मला मिळाला पाहिजे. मग कमी कुठे, तर युनिट 1 मध्ये तुम्हाला स्टॅटिक आणि कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी मध्ये फक्त फॉर्म्युले टाकायचे आहेत. जिथे इझी टॉपिक आहे तिथे माझा टाइम हा काय झाला पाहिजे, कव्हर झाला पाहिजे. तो टाइम मी काय केला पाहिजे, अवघड टॉपिक कडे गेला पाहिजे. जिथे कॉम्प्लिकेटेड मला आहे, जिथे मला थोडा लेंदी वेळ लागणार आहे, कारण तिथे मला स्टेप सॉल्व्ह करायला वेळ लागतो. मग तुम्ही युनिट वाईज एक, मला असं वाटतं 20 मिनिट प्लसचा जर टाइम कन्सिडर केला, 20 मिनिट मिनिमम, सॉरी मॅक्सिमम, मिनिमम नाही, मॅक्सिमम 20 मिनिट मध्ये मी पहिला क्वेश्चन शिफ्ट करून कसा क्वेश्चन 2 कडे जाईल, परत 20 मिनिट शिफ्ट करून कसा पुढे जाईल, असं जर तुम्ही त्याच्यात डिवायडेशन केलं तर आय थिंक सो 2.5 hours मध्ये तुम्ही ऑल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून रिलॅक्स, शेवटच्या 10 मिनिटाची वॉर्निंग बेल होते, त्या वॉर्निंग बेल मध्ये कुठेही क्वेश्चन सॉल्व्ह न करता तुम्ही फक्त बघाल की कुठे कुठली स्टेप्स चुकते का, रिमेनिंग आहे का, काही आपल्या यात अजून राहिलंय का, कुठला फॉर्म्युला मेन्शन करताना राहिलाय का, किंवा कुठल्या क्वेश्चन्स मध्ये नंबर लिहायचा राहिलाय का, तर असं ओव्हरलुक करून तुम्ही काय करू शकता, त्या क्वेश्चन पेपरला त्या प्रॉपर टाइम मध्ये काय करू शकता, डिवाइड करू शकता. लक्षात ठेवा 20 मिनिट्स. आणि तुमच्याकडे वॉच असेल तर त्यानुसार प्रत्येकाकडे त्या वॉच मध्ये तुम्ही एक काउंटेबल टाइम ठेवलाच पाहिजे. मी म्हणत नाही की 20 मिनिट मध्येच कम्प्लीट करा, परंतु ट्राय करा, जेणेकरून एखाद्या लेंदी क्वेश्चनला तुम्हाला अजून जास्त टाइम मिळेल. तर अशा प्रकारे स्टुडंट्स, मला वाटतं रिव्हिजन आणि एक्झामसाठी तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायला हवे. जर आपण लास्ट पॉइंट मध्ये डिस्कस करायचं ठरलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं काही कॉमन मिस्टेक्स होतात आणि काही बिग मिस्टेक्स असतात ना, ते अवॉइड नाही करू शकत. मग काय नको करायला हवं, एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करत असताना मी डायरेक्टली आन्सर लिहायला घेतलं, शेवट आन्सर संपलं आणि पुढच्या क्वेश्चन कडे शिफ्ट झालो. बरं, क्वेश्चन शिफ्ट करताना काही स्टुडंट्स असं करतात की लगेच त्याच्या खाली लाईन क्रॉस करतात आणि क्वेश्चन लिहायला सुरुवात करतात. अरे बाबांनो, नंबर ऑफ पेपर्स तुम्हाला अवेलेबल आहेत, तिथे क्वेश्चन प्रत्येक सेपरेट पेपरवर घ्यायला तिथे सुरुवात करा, तिथे क्वेश्चन प्रॉपर लिहा. होतं काय, स्ट्रक्चरल अनालिसिस हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की जिथे 3 युनिट मध्ये काही स्टेप्स ह्या कॉमन तशाच असतात. मग त्या एक्झामिनरला क्लिअर झालं पाहिजे की तू ही फिक्स एंड मुवमेंट क्वेश्चन 2 ची काढली आहे, फिक्स एंड मुवमेंट क्वेश्चन 4 ची आहे. असं व्हायला नको की हा क्वेश्चन त्याच्याशी रिलेट होतोय, मार्क्स द्यायचे कुणाला. ही सगळ्यात मोठी कॉमन मिस्टेक्स नको व्हायला. दुसरी कॉमन मिस्टेक्स, आन्सर लिहित असताना स्टेप वाईज तुम्ही लिहित नाही. मग कुठल्या स्टेपचा आन्सर कुठल्या स्टेप्स मध्ये गेलंय, कुठे मर्ज झालंय, हे शोधायला एक्झामिनरला वेळ नसतो. नंबर ऑफ क्वेश्चन पेपर तिथे असेस करायचे असतात आणि त्यामध्ये तुमचे मार्क्स काय होतात, मिस होतात. 3 स्टेपचे मार्क्स 2लाच दिले जातात, 2 स्टेपचे मार्क्स 3लाच दिले जातात आणि कुठेतरी अनबॅलन्स तिथे व्हायला लागतं आणि कम्युलेटिव्ह इफेक्ट तुमच्या फायनल मार्क्सवर होतो. जिथे तुम्हाला 35 मार्क्स मिळायचे असतात तिथे 30च मिळतात, जिथे 28 मिळायचे असतात तिथे 24च मिळतात. हे व्हायला नको. तिसरी कॉमन मिस्टेक्स होती काय, की तुम्ही काय करतात, क्वेश्चन ए सॉल्व्ह करतात 1चा, लगेच क्वेश्चन 4चा बी घेतात, क्वेश्चन 3चा ए घेतात, क्वेश्चन 6चा बी घेतात. या ठिकाणी होतं काय, एक्झामिनरला ते चेक करत असताना कळतच नाही क्वेश्चन 1चा ए की क्वेश्चन 2चा बी आहे, आणि मग कम्युलेटिव्ह मार्क्स देताना परत एकदा मिस्टेक्स होते. आता त्यांना नंबर ऑफ क्वेश्चन पेपर असेस करायचे असतात. मग तुमच्या या सगळ्या जे काही तुमच्याकडनं मिसमॅच व्हायला लागतं, 1चा ए, 2चा बी, 3चा 4चा सी, असं व्हायला नको. स्टुडंट्स, ट्राय करा की तुम्ही एखादा पेपर तिथे ब्लँक जात असेल, असू द्या, पेज ब्लँक जात असेल चालेल, परंतु क्वेश्चन 1चा ए सॉल्व्ह केला ना, क्वेश्चन 1चा बी सॉल्व्ह करायला तिथे जागा असू द्या. हा ठीक आहे, नाही येते बी सोडून द्या, क्वेश्चन 2चा ए बी येतोय लगेच घ्या क्वेश्चन 2 ए बी. काय होतं, सिक्वेन्स मॅक्सिमम ट्राय करण्याचा प्रयत्न करा आणि मिसमॅच होणार नाही याची काळजी घ्या, आणि जरी होत असेल तर प्रॉपर क्वेश्चन नंबरिंग द्या. आता आपण प्रिपरेशनच्या वेळेस कॉमन मिस्टेक्स काय होतात, स्टुडंट्स काय करतात, प्रिपरेशन करताना फक्त न्यूमेरिकलचे सब्जेक्ट वाचायला घेतात. दॅट इज बिग मिस्टेक. अरे वाचून कुठे होणार आहे का, वाचलं की स्टेप्स फक्त तुम्ही वर बघता. हे कधी करायचंय, 1 डे बिफोर करायचंय. 1 डे बिफोर तुम्हाला काय करायचंय, ते रीड करायचंय, परंतु डेली प्रॅक्टिसेस मध्ये तुम्हाला ती मिस्टेक करायची नाहीये. न्यूमेरिकलचे सब्जेक्ट सॉल्व्ह करून बघा,
एक नोटपॅड घ्या, पेन घ्या, ती स्टेप सॉल्व्ह करून बघा, त्याचा फॉर्म्युला कसा येतोय, स्टेप वाईज त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी, मला माहिती आहे मॅक्सिमम स्टुडंट्स हे फक्त वाचतात आणि पेपर प्रिपरेशन एक्झामला जातात आणि बघतात की क्लासमध्ये असं शिकवलं होतं, सरांनी असा व्हिडिओ घेतला होता, बस झालं, प्रिपरेशनच्या वेळेस वाचायचं आणि निघून जायचं. न्यूमेरिकल ओरिएंटेड कुठलाही सब्जेक्ट असो तो रीड करून होत नाही. हा, रीड करा, पण वन डे बिफोर फक्त ओव्हरलुक करा, फॉर्म्युले बघा आणि ते सॉल्व्ह करून बघा. येस, तर ही कॉमन मिस्टेक्स व्हायला नको. तर मला वाटतं या सगळ्या जर गोष्टींकडे फोकस केलं तर आय थिंक सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन यायला नको. आणि अन टू दी लास्ट मी असंच म्हणेल की तुमच्या प्रिपरेशनवरच सर्व डिपेंड आहे. येस, या गायडन्सने तुम्ही जाऊ शकतात आणि तुमच्या फायनल एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.